नमस्कार, मी सुवर्णा. आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी आज आहे मुंबईमध्ये. माझ्या माहेरी मी आलेली आहे आणि माहेरी असताना भरपूर हिंडत आहे, फिरत आहे. मी आज चाललेली आहे मनोरी बीचकडे, जिथे रिसॉर्टसुद्धा आहे. तुम्ही एन्जॉयसुद्धा करू शकता आणि मी असं ऐकलेलं आहे की तो समुद्र स्वच्छ आहे. चला तर मग व्हिडिओला करूया सुरुवात आणि माझ्याबरोबर चला मनोरी बीचला. आता मुंबई म्हटलं तर रेल्वेचा प्रवास करायलाच पाहिजे आणि तो करण्यासाठी आधी काढावं लागतं ते तिकीट. आजच्या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्ही बघणार आहात हर्षलला, विहानला, सोबत असणार आहे माझा भाऊ निनाद आणि माझी आई. चला तर मग आता तिकीट्स घेऊन झालेत. आता बघूया मुंबईच्या ट्रेनचा प्रवास कसा आहे तो. मुंबईत आल्यानंतर रेल्वेचा प्रवास नाही केला असे होणं शक्यच नाही. मुंबईमध्ये जे ट्रेनमध्ये बसायला घाबरतात ना, त्यांच्यासाठी एक छोटासा सल्ला, तुम्ही आहे ना हा प्रवास करताना गर्दीची वेळ नक्की टाळा आणि हा प्रवास करताना भरपूर एन्जॉय करा. लेडीज डब्यात एक वेगळीच मजा असते. सांगू काय ती? रेल्वेच्या लेडीज डब्यामध्ये बसल्या ठिकाणी तुम्ही बरीच शॉपिंग करू शकता. इथे आलेले होते 100 रुपयेमध्ये. ह्याच्यातले कोणतेही कानातले तुम्ही घेऊ शकता. एडी कलेक्शनचे हे कानातले होते आणि जबरदस्त डिझाईन आणि पॅटर्न्स होते बरं का. त्यानंतर डब्यामध्ये काही वेळातच चढल्या ह्या वसईवाल्या भाजी विकणाऱ्या काकू. ह्यांना वसईवाले का म्हणतात ते माहीत नाही, पण ह्यांच्याकडे ताज्या भाज्या आणि फळे मिळतात हे तर नक्की. काकूंच्या हातात प्रत्येक जुडी ही 10-10 रुपयाची होती. त्यामध्ये आईला मी जेव्हा विचारलं की काय घ्यायचं, तेव्हा आई म्हणाली 10 रुपयाची बघ केवढी बोरं आहेत. मी तिला म्हटलं लगेच घेऊन टाक, पुढे निवांत बसून खाऊया. एवढंच नव्हे तर फक्त 10 रुपयेमध्ये मी आलेले आहे मालाड स्टेशनला. इथून पुढे आपल्याला जायचं आहे मालाड वेस्टला. त्याआधी थोडा उसाचा रस पिऊन घे. वातावरण थोडंसं गरम आणि थंड असल्या कारणाने उसाचा रस पिताना मजा येत होती. थोडासा फेस लागला असेल, सॉरी, पुसून घेते. आणि खरं सांगते, एक्सप्रेशनकडे लक्ष देऊ नका. उसाचा रस पानसट होता. निनाद मला आईला अजिबात आवडला नाही. मालाड वेस्टला नटराज मार्केटच्या बाहेरच तुम्हाला बस स्टॉप आहे. तिथून बस पकडायची आहे मार्वे बीचसाठी. तर ह्या बीचसाठी 3 बसेस जातात, 271, 272 आणि 273. चला तर मग सेकंड प्रवास करूया आता बसचा. साधारण हे डिस्टन्स आहे अर्ध्या ते 1 तासाचं. ट्रॅफिक नसेल तर तुम्ही लवकर पोहोचू शकता. हे आहे मालाडमधले फेमस कॉलेज SNDT, जिथे मी डिग्री कंप्लीट केली होती. मालाड ते मार्वे बीच बस तिकीट आहे पर पर्सन फक्त 10 रुपये. ट्रॅफिक नव्हती म्हणून आम्ही 12:30च्या दरम्यानला मार्वे बीचला येऊन पोचलेलो आहोत. संध्याकाळी आम्हाला इथून मालाडला जायला 1.5 तास लागला होता आणि तेही आम्ही सगळे उभे होतो. त्यामुळे रिटर्न जाताना रिक्षा करू नका, तुमचे भाडे वाढू शकते. बसनेच तुम्ही मालाडला पोचा आणि तिथून पुढे प्रवास करा तो रेल्वेने. मी आता मालाडच्या मार्वे बीचकडे आहे. सगळ्या मागे माझ्या कोळीन दिसत आहेत. बघा, त्याला जवळा म्हणतात. बघा किती बारीक असतो हा आणि ह्याची सुकी भाजी खूप भारी असते. बघा आत्ता फ्रेश आलेत. आणि ही मांदेली आहे. याच मार्वे बीचकडे तुम्हाला ताजे मासे सुद्धा घेता येतात. जाताना ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि इथून तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. एक साईडला बोटीतून तुम्ही जाऊ शकता पागोटाला, जे अतिशय सुंदर आहे. नेक्स्ट टाइम मी मुंबईला गेली तर तो व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की करेन. आणि आता आपण निघत आहोत मनोरी बीचला. तिथे जाण्यासाठी सुद्धा आपल्याला बोटीने जायला लागतं आणि बोटीचा हा प्रवासाचा खर्च सुद्धा पर पर्सन 10 रुपये इतकाच आहे. माझ्या शेजारी तुम्ही 2 व्हीलर बऱ्याच बघत आहात. ह्या बोटमध्ये 2 व्हीलर सुद्धा जातात. 4 व्हीलरसाठी वेगळ्या बोट कदाचित असतील आणि 2 व्हीलरवर तुम्ही जर येत असाल तर तुम्हाला एक्स्ट्रा 15 रुपये 2 व्हीलरचे पेड करावे लागतात. आणि ह्या बोटचा टायमिंग आहे सकाळी 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत.
फेरी बोटमधून बाहेर आल्यानंतर आपल्याला जायचे आहे बसने मनोरी बीचकडे. इथे रिक्षा स्टँड सुद्धा आहे जे तुम्हाला मनोरी बीच पर्यंत सोडतात, पण त्यांचा रेट जरा जास्तच आहे. मी थांबले आहे आता बसची वाट बघत. 5 ते 10 मिनिटात इथे बस कंटिन्यू सुरू असतात. थांबा आणि 15 मिनिटात पोचा मनोरी बीचकडे. 10 मिनिटाच्या ह्या बसच्या प्रवासाचं तिकीट फक्त 6 रुपये इतकंच होतं. हा प्रवास आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला, कारण की मुंबईमध्ये गोव्याचा फील येत होता मला. मी आता आलेले आहे लास्ट स्टॉपला, जिथे मागे एक मंदिर आहे ज्याचं नाव आहे कर्जाई देवीचं. हे मंदिर आहे, हे ग्रामदेवत असणार आहे आणि शेजारी तलाव आहे. हा आहे लास्ट स्टॉप. आता इथून पुढे आपण जाऊया पहिला पेट पूजा करण्यासाठी. बस स्टॉप पासून चालत जाताना इथे बरेच रिसॉर्ट पाहायला मिळाले, ज्याचे रेट साधारण 800 पासून स्टार्टिंग होते, ज्यामध्ये तुम्ही 1 दिवस 2 दिवस राहून एन्जॉय करू शकता. मी आता आलेले आहे लंच करण्यासाठी ट्रिनिटी डायनिंग इन मध्ये. या हॉटेलमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही मिळत होतं. फिश सुद्धा अवेलेबल होते, पण प्राइजेस जिथे सेम कोकणातलेच होते. म्हणजे साधारण पॉपलेट थाळी जर तुम्ही घेणार असाल तर 350 रुपये ते म्हणाले. आम्ही इथे ऑर्डर केलेली होती डाळ खिचडी तडकावाली. त्याच्यानंतर हे आलेले होते चिकन पॉपकॉर्न आणि त्यानंतर आम्ही घेतलं सगळ्यांमध्ये एक चिकन फ्राईड राईस, जे टेस्टी होतं. आणि इकडे मी नक्कीच तुम्हाला रेकमेंड करेन की जर तुम्ही मनोरी बीचला आलात तर ह्या हॉटेलला नक्की व्हिजिट करा. या सगळ्या मेनूचे आमचे फक्त 500 रुपये झाले होते आणि पोट गच्च भरले होते. इकडचं जेवण खूप छान आहे. चिकन पण सॉफ्ट आहे, छान आहे. संध्याकाळच्या सनसेटचा आनंद घेतो आम्ही. आनंद. काय बोलू, मी आले मारले बरं का. खावा खावा घ्या आजी. सगळा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हा सगळ्यांना एकच शंका असेल की ही इतका सुंदर समुद्र आहे असं म्हणते, पण समुद्राचं पाणी तर दिसत नाहीये. तर मित्रांनो, मी ज्या वेळेत आलेली आहे त्या टायमिंगला इथे अहोटी असते, जिथे पाणी कमी असते. तुम्ही जर सकाळच्या वेळेत लवकर इथे आलात तर तुम्ही इथे बीचवरती खेळू सुद्धा शकता आणि हा बीच भरपूर एन्जॉय करू शकता. फक्त ह्या बीचला येताना भरपूर खाऊन पिऊन या, कारण की या बीचवरती तुम्हाला बर्फाच्या गोळ्या व्यतिरिक्त काहीच मिळत नाही. आत्ता व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहात, हा आहे निनाद चिकोरडे, म्हणजे माझा भाऊ.
हा मुंबईतच राहतो आणि ह्यानेच मला सजेस्ट केलेलं आहे की विथ फॅमिली आपण जाऊया या बीचला. खरंच खूप सुंदर बीच आहे. तुम्ही मुंबईला जर येत असाल तर ह्या बीचला नक्की विजिट करा. जुहू चौपाटीला भरपूर गर्दी असते, तो बीचला सगळेच जातात, पण हा बीच खरंच खूपच भारी आहे. दादू थँक्यू तुम्हाला या बीचला घेऊन आलास. पण इकडची अजून एक काहीतरी खासियत आहे ती तूच सांगशील. इकडची खासियत म्हणजे बघा मित्रांनो कसं आहे, इकडे तुम्हाला छान निसर्गात तुम्हाला शांतता, ट्रॅफिकचा आवाज नाही, हॉर्नचा आवाज नाही, गाड्यांचे तुम्हाला आवाज नाही, धूर नाही, कळत आहे का. आणि इथे कसं आहे, लोक पण इथली छान आहेत, सगळे कोळी बांधव आहेत. तुम्हाला इथे सकाळ सकाळी बोटीमध्ये तुम्हाला इकडनं चांगले फिश तुम्हाला बघायला मिळतात. प्लस तुम्हाला इथे काही कॉटेजेस आहेत, तिथे तुम्ही राहू शकता फॅमिलीसोबत, तुमच्या मित्रांसोबत. वन डे स्टे मिनिमम तुम्हाला 1500 ते 2000 मध्ये तुम्हाला रेट्स असतात. आणि शनिवार रविवार मात्र तुम्हाला 2000 ते 2500 पर्यंत रेट असतात. आणि काही रिसॉर्टमध्ये तुम्हाला स्विमिंग पूल, परत त्यासोबत तुम्हाला लंच, डिनर, ब्रेकफास्ट सगळं इन्क्लूड असतं. बरं, तू मगाशी म्हणत होतास की तुम्ही टू व्हीलरवर जेव्हा येता, म्हणजे टू व्हीलरसाठी हा बेस्ट म्हणजे पॉईंट आहे. मुलं म्हणजे येतात किंवा आपल्या फ्रेंड सर्कल बरोबर येतात, म्हणजे तुम्ही समजू शकता. तर तशीही येतात मुलं मिळून. तर तिथे त्या पॉईंटला ते जातात. तो पॉईंट एकदम दूर आहे, पण तिथे खूप छान आहे आणि हा व्ह्यू बघण्यासारखा असणार आहे. आम्ही टू व्हीलरवर आलेलो नाही आहे. आमची सफर आजची होती रिक्षा, बस, नंतर रेल्वे आणि त्यानंतर बोट, असा आजचा आमचा सफर होता. आणि तो जबरदस्त होता आणि ह्याचा खर्च काहीही जास्त झालेला नाही आहे. तुम्ही जर मी कॅल्क्युलेशन सगळा व्हिडिओ बघाल आणि कॅल्क्युलेशन कराल ना, तर मला वाटतं आपण पर पर्सन काहीतरी 100 ते 150 रुपयात आपण मालाड स्टेशनपासून आलेलो आहोत. बरं, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एन्जॉय करा आजचा दिवस आणि आजचा क्षण, भरपूर मजा करा आणि काळजी घ्या. बाय बाय.